वेरूळच्या शांत डोंगरामध्ये, जिथे प्रत्येक श्वासात महादेवांचं नाव आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे केवळ मंदिर नाही, ही आहे आस्था, शक्ती आणि श्रद्धेची अनुभूती. या पवित्र स्थळांची कथा, रहस्य आणि दिव्य दर्शन आजच्या या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर येथील वेरूळ गावात स्थित आहे. येथे पोहोचण्यासाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगर स्टेशनपर्यंत रेल्वे किंवा बस तिकीट करून येऊ शकता. त्यानंतर सेंट्रल बस स्टँडवरून वेरूळकडे जाण्यासाठी बस सहज मिळते. सुमारे 100 रुपयाची पास काढून तुम्ही वेरूळपर्यंतचा प्रवास करू शकता. महाराष्ट्रातील वेरूळ हे गाव केवळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगासाठीच नव्हे, तर जगप्रसिद्ध एलोरा लेणीसाठी सुद्धा ओळखले जाते. आपण आता येऊन पोहोचलेलं घृष्णेश्वर मंदिराजवळ. इथूनच दर्शनासाठी लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि आज त्यामध्ये प्रचंड गर्दी होती. लाईन खूपच मोठी होती आणि अतिशय लांबलचक होती. पण एवढ्या गर्दीतसुद्धा कोणाच्याही चेहऱ्यावर त्रास दिसत नव्हता, कारण प्रत्येकजण फक्त एका दर्शनासाठी शांतपणे वाट पाहत होते. थोडा वेळ लागतो, पण श्रद्धा असेल तर प्रतीक्षासुद्धा भक्तीचेच एक भाग वाटतो. चला तर मग या लाईनमध्ये पुढे जाऊया. समोर जे तुम्हाला मंदिर दिसत आहे ना, या मंदिराची रचना साधी पण खूपच तेजस्वी आहे. इथे येताना फक्त दर्शन नाही, तर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. जसं जसं मंदिराजवळ आपण येतो, तसं तसं मन आपोआप शांत होते आणि भोवतालचं वातावरण हर हर महादेवाच्या गजरेनं पूर्णतः भरून जातं. इथं काही क्षण थांबून फक्त डोळे बंद केले तरी शिवाची उपस्थिती मनात खोलवर आपल्याला जाणवते. बारा ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात लास्टचे म्हणजे शेवटचे ज्योतिर्लिंग, ते म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. हे ज्योतिर्लिंगामध्ये गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी पुरुषांना अर्धनग्न होऊन जावं लागते. दर्शन घेतल्यानंतर आपण येऊन पोहोचतो सभामंडपामध्ये. इथे सुद्धा नंदी महाराजांची मूर्ती आहे. तुम्ही नंदी महाराजांचं दर्शन घेऊन समोरच सुद्धा गणपतीची सुद्धा मूर्ती आहे, त्याचं सुद्धा दर्शन तुम्ही घेऊ शकता. 12 ज्योतिर्लिंगापैकी 2च असे ज्योतिर्लिंग आहे ज्यांचे मुख दक्षिणेकडे आहे. एक उज्जैन ज्योतिर्लिंग आणि दुसरं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. शिवलिंगावरील जल मात्र पूर्वेकडे वाहत जाते. या अलौकिक मंदिराचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारतात सुद्धा पाहायला मिळतो. या सभामंडपामध्ये इथेच तुम्हाला काही पूजा करायची असेल तर तुम्ही ब्राह्मणाच्या हातून तुम्ही पूजा करू शकता. या मंदिराचा जीर्णोद्धार पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांनी केला होता. यांचा उल्लेख मंदिरात असलेल्या शिलालेखात कळतो आणि नंतर पुन्हा एकदा 200 वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा एकदा जीर्णोद्धार केल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतो. एकूण 56 पायऱ्या असलेले हे मंदिर विविध कलापूर्ण मूर्त्यांनी सजलेले आहे. मंदिराच्या शिखरावर, छतावर आणि खांबावर सुंदर नक्षीकाम, सुरेख मूर्ती आणि चित्र आपल्याला इथं बघायला मिळतात. दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेरूनच तुम्ही मंदिराचा सुंदर असा व्ह्यू बघू शकता. शांत आणि सुंदर असं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं. मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर बाजूलाच आपल्याला सिद्धेश्वर महादेव यांचं सुंदर मंदिर पाहायला मिळतं. इथे सुद्धा सुंदर अशी महादेवांची पिंड आहे. या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इथं सुद्धा काही काळ विश्रांती जी आहे ते करू शकता. त्या विश्रांतीनंतर समोर जे आहे आपल्याला शिवालय तीर्थकुंड बघायला मिळते. तो घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही सरळ येऊ शकता. इथं अहिल्याबाई होळकर जे आहे ना, इथं शिवालय तीर्थकुंड आहे, तिथं तुम्ही येऊ शकता. तिथं सुद्धा व्हिजिट करू शकता. हे त्याच्या तीर्थ जे आहे त्याच्या जस्ट 500 मीटरच्या अंतरावरच समोर जे आहे तो कुंड आहे. इथून सुद्धा येऊन तुम्ही व्हिजिट जे आहे करू शकता. चला आता आपण इथं व्हिजिट देऊया. आपण येऊन पोचलेलो आता अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंडाचं. हे समोरच्या भागात आहेच ते शिवालय तीर्थकुंड आहे. जेव्हा घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर जेव्हा समोर आपण येतो तेव्हा आपल्याला हे तीर्थकुंड लागते. हे तीर्थकुंड तिथूनच 100 मीटरच्या अंतरावर आहे. समोर आल्यानंतर आपल्याला तुम्हाला दिसते. याच्या संबंधित एक मोठी कथा आहे, ते कथा तुम्हाला सांगतो. प्राचीन काळात भगवान शिवांची घृष्णा नावाची एक परमभक्त होती. ती रोज या कुंडाजवळ येऊन शिवांची मनोभावनाने पूजा करायची. दररोज 108 शिवलिंगाची पूजा करून ती शिवलिंगे पाण्यामध्ये विसर्जित करायची. एके दिवशी रागाच्या भरात घृष्णाच्या मोठ्या बहिणीने घृष्णाच्याच मोठ्या मुलाला मारून त्याच कुंडात फेकून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी घृष्णा कुंडाजवळ आली. तेव्हा तिला असं दिसलं की तिचा मुलगा जिवंत अवस्थेत पूजा करून त्याच कुंडातून बाहेर येतो. घृष्णाची ही भक्ती पाहून शिवजी प्रसन्न होता.
आणि तिच्या मोठ्या बहिणीची हीच करणी पाहून अत्यंत क्रोधितसुद्धा होता. पण कृष्णा त्यांना विनंती करून तिच्या या अपराधाला क्षमा करावी अशी भगवान शिवांना प्रार्थना करते आणि पुन्हा विनंती करते की भगवान शिवांनी कायमस्वरूपी इथे वास करावा. तेव्हापासून आजपर्यंत भगवान शिव इथे घृष्णेश्वर नावाने ओळखले जातात आणि इथं कायमस्वरूपी आपल्याला त्यांचा वास इथं बघायला मिळतो. तर नमस्कार मित्रांनो, हा होता आपला आजचा ब्लॉग श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या विषयी. हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, ताकी असेच नवीन नवीन व्हिडिओ जे आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर चला भेटूया एका आता नवीन ज्योतिर्लिंगाच्या विषयी माहितीसाठी.